के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही आगामी काळामध्ये जो मुंबईचा पेपर राहिलेला आहे, या मुंबई शहरच्या पेपरसाठी जे काही उपयुक्त आता मुंबईच्या जवळपास असलेले जे काही पेपर झालेले आहेत, मग जसं की मीरा भाईंदरचा पेपर असेल तो आपण पूर्णच्या पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे। त्याच्यानंतर ठाणे ग्रामीणचा पेपर असेल, त्याच्यानंतर अजून आत्ता सध्या आपण रायगडचा त्या ठिकाणी पेपर एक्सप्लेन करायला घेतलेला आहे। अशा पद्धतीने नवी मुंबईचा पेपर त्या ठिकाणी चालू आहे। म्हणजे नवी मुंबई घेतला, मीरा भाईंदर घेतला, त्याच्यानंतर ठाणे ग्रामीण घेतला, ठाणे शहर होणं अजून त्या ठिकाणी बाकी आहे। मग असं आपण रायगडचा पेपर आणि ठाणे शहरचा पेपर असे सर्व पेपर जर एकत्रित केले, नवी मुंबईचा तर आपण ऑलरेडीच घेतलेला आहे, तर त्याचा जास्तीत जास्त फायदा हा जे काही मुंबईचा पेपर आहे त्या मुंबईच्या पेपरला विद्यार्थी मित्रांना होऊ शकतो। थोडा प्रमोशनचा पार्ट असा की आपल्या के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तक आहेत। याच्यामध्ये जे काही 2023 मध्ये झालेल्या सर्वच्या सर्व ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश त्या ठिकाणी या पुस्तकामध्ये केलेला आहे। होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधील सर्वच्या सर्व जे काही 78 प्रश्नपत्रिका आहेत त्याच्या स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये हे पुस्तक त्या ठिकाणी अवेलेबल आहे। या पुस्तकामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत आणि चालू घडामोडींसह हे पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेलं आहे। त्याच्यानंतर आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल। याच्यामध्ये पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आणि 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 आपल्या 25 निवडक प्रश्नपत्रिकांचा हा सेट आहे। या 25 निवडक प्रश्नपत्रिका ह्या विश्लेषण व स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपले जे काय बरेचसे विद्यार्थी मित्र चालकसाठी फॉर्म भरतात त्या विद्यार्थी मित्रांसाठी आपले हे पुस्तक आहे। पोलीस शिपाई चालक भरती मोटार वाहन चालवण्याची वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम असं हे आपलं पुस्तक आहे। याच्यामध्ये जे काय मोटार वाहन चालवण्याचे वेगवेगळे सिम्बॉल्स असतात हे सिम्बॉल्स त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत। पोलीस शिपाई चालक भरती परीक्षेच्या वेळी जे काय 2023ची प्रश्नपत्रिका असेल किंवा 2021च्या प्रश्नपत्रिका असेल त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जेवढे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारलेले आहेत तर त्या सर्वच्या सर्व प्रश्नांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे। शिवाय जो काय नवीन मोटार वाहन दुरुस्ती अधिनियम आहे 2019चा त्याचा देखील समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे। त्याच्यानंतर जीके हा सर्वांच्या त्या ठिकाणी मार्क्स कसे भेटतील या उद्देशानं जीके हा फार जास्त ज्याला वास्ट सिलेबस आहे त्या जीकेसाठी आपले एक पुस्तक आहे स्मॉलेस्ट जनरल नॉलेज चालू घडामोडी 2024 सह हे पुस्तक अद्ययावत केलेले आहे। TCS IBPS पॅटर्नसाठी देखील हे पुस्तक उपयुक्त आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व ज्या काही परीक्षा घेतल्या जातात त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेले हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर आपलं संपूर्ण मराठी म्हणून मराठीचं पुस्तक आहे शब्दसंग्रह प्लस व्याकरण असं ह्या पुस्तकामध्ये आहे। या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाकडून सर्वोत्कृष्ट प्रकाशन असा दर्जा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या पुस्तकामध्ये साधारणतः 1000 वाक्यप्रचार 500 म्हणी त्या ठिकाणी या पुस्तकामध्ये ॲड केलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपला एक 40 प्रश्नपत्रिकांचा सेट आहे। या पुस्तकामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांची अशी अपेक्षा असते की बाबा काहीतरी टेस्ट स्वरूपामध्ये आपल्याला सोडवायला हवं अशा विद्यार्थ्यांसाठी 30 आदर्श प्रश्नपत्रिका आणि 10 पूर्वीच्या क्वेश्चन पेपर असे मिळून साधारणतः 4000 प्रश्न त्या ठिकाणी निवडक स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये म्हणजे जिथं आवश्यकता आहे त्या ठिकाणी स्पष्टीकरण देऊन हा सेट त्या ठिकाणी बनवलेला आहे। त्याच्यानंतर आपल्या अंकगणितचं पुस्तक आहे समग्र अंकगणित म्हणून पुस्तक आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण बुद्धिमापन हे देखील आपलं पुस्तक आहे। या पुस्तकाचं वैशिष्ट्य बुद्धिमापनच्या असं की या देखील पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाकडून उत्कृष्ट प्रकाशन असा दर्जा देण्यात आलेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हा रायगडचा पेपर जो आहे आजच्या लेक्चरला आपण जो काय रायगडचा पेपर आहे जो आता रायगड ग्रामीणचा झालेला आहे तो रायगडचा पेपर या ठिकाणी डिस्कशनला घेणार आहोत। या पेपरचं विद्यार्थी मित्रांनो वैशिष्ट्य असं की हा पेपर आत्तापर्यंतचा रायगडचा पेपर हा दरवेळी पोलीस भरतीला एक टर्निंग पॉईंट असतो। मागचा रायगडचा पेपर काढला तर तुम्ही जीकेचेच क्वेश्चन जास्तीत जास्त विचारले, त्यातल्या त्यात त्यांनी सायन्सवरती खूप जास्त भर दिला। यावेळी देखील या क्वेश्चन पेपरवरती साधारणतः 40 क्वेश्चन हे जीकेचे आहेत। त्याच्यामुळे ठीक आहे की आपण समजून जातो की बाबा
एक 25 मराठीचे क्वेश्चन येतील, 25 बुद्धिमत्तेचे क्वेश्चन येतील, 25 गणिताचे क्वेश्चन येतील आणि 25 जीकेचे क्वेश्चन येतील. हा पॅटर्न एक ठीक आहे, हा स्टँडर्ड पॅटर्न आहे, परंतु एक्झामिनरच्या हातामध्ये आहे की ते जीकेला पण वेटेज देऊ शकतात, अंकगणिताला पण वेटेज देऊ शकतात, बुद्धिमापनला पण वेटेज देऊ शकतात आणि मराठीला पण वेटेज देऊ शकतात. अशा वेळी जरी जीके ह्याच्यामध्ये 40 क्वेश्चन विचारले असतील तरी देखील पॅनिक होण्याची गरज नव्हती. क्वेश्चन हे मॉडरेट लेवलला होते, म्हणजे हार्ड म्हणता येणार नाहीत आणि फार इझी पण म्हणता नाहीत. बरं, एक त्यातले 50% तर इझी होते, 60-70% ते इझी होते आणि 30% मॉडरेट लेवलला होते, म्हणजे हार्ड म्हणता येणार ना, त्याच्या अलीकडचा एक टप्पा. परंतु बाबा एवढे 40 जीकेचे क्वेश्चन आल्यानंतर विद्यार्थी पॅनिक होतात आणि पॅनिक झाल्यानंतर आठवणं बंद होतं. विद्यार्थी मित्रांनो, परफॉर्मन्स ही गोष्ट वेगळी असते. तुम्ही आत्तापर्यंत जो काय वर्षभर अभ्यास केला असेल, 2 वर्ष अभ्यास केला असेल, 3 वर्ष अभ्यास केला असेल, 5 वर्ष अभ्यास केला असेल, तो सर्वच्या सर्व अभ्यास तुम्हाला त्या एका तासात उतरवताच आला पाहिजे, तर आणि तरच तुमची एक्झाम त्या ठिकाणी निघू शकते. जर तुम्ही खूप अभ्यास प्रचंड आहे, अशी कितीतरी मुलं असतात की त्यांचा अभ्यास प्रचंड असतो, म्हणजे 20% अशी मुलं मी आतापर्यंत बघितल्यात, अभ्यास प्रचंड आहे परंतु एक्झाम हॉलमध्ये त्यांना प्रेशर येतं आणि परफॉर्मन्स होत नाही. त्यामुळं आपण या ठिकाणी वेगवेगळ्या सब्जेक्ट वाईज न जाता, तुम्ही आत्तापर्यंतचे माझे सगळे लेक्चर बघा. मी नागपूर ग्रामीणचा 2023चा पेपर घेतलेला आहे, नवी मुंबई शहरचा 2023चा पेपर घेतलेला आहे, पुणे ग्रामीण, पुणे आयुक्तालय 2023चे पेपर घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आत्ता ठाणे ग्रामीणचा झालेला 2024चा पेपर घेतला, मीरा भाईंदर 2024चा घेतला, नवी मुंबईचा 2024चा रिसेंट झालेला पेपर घेतलाय. त्याच्यानंतर आगामी काळामध्ये धुळ्याचा 2024चा पेपर घेणार आहे. त्याच्यानंतर आज रायगडचा 2024चा पेपर घेतोय. एवढे मी पोलीस भरतीचे पेपर घेतले. हा पेपर सोडवत असताना मी आत्तापर्यंत जेवढे पेपर घेतलेत, मी जुने माझे व्हिडिओ काढून बघा. त्या जुन्या व्हिडिओमध्ये मी जे माझा माइंडसेट होता ॲज इट इज ह्या पेपरमध्ये कॉपी पेस्ट झालेला दिसतो. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, ऑप्शन नंबर 2, 3, 2, 3 ला घेऊन जायचा, करंट व्यवस्थित करायचं. रिसेंटली 1-2 अगदी लास्ट वीक मधल्या, म्हणजे पेपर आत्ता सपोज असं समजा की मुंबईचा असं समजून चला एक 5-6 सप्टेंबरला पेपर आहे, तर त्या 5-6 सप्टेंबरच्या पेपरला अगदी ते 1-2 सप्टेंबरचं पण विचारू शकतात. आत्ता रिसेंटली ऑलिम्पिक झालेले किंवा असं समजा की गान सम्राज्ञी लता मंगेशकर हा पुरस्कार आता रिसेंटलीच अनुराधा पौडवाल यांना जाहीर करण्यात आला. मग हा जो काही क्वेश्चन आहे करंटचा, कारण महत्त्वाचा पुरस्कार आहे, लता मंगेशकर यांच्या नावानं तो दिला जातो आणि एक महाराष्ट्राची उत्कृष्ट गायिका आहेत अनुराधाजी पौडवाल, यांना तो पुरस्कार दिले गेले आहे. आगामी काळामध्ये येणाऱ्या पोलीस भरतीला हा क्वेश्चन 100% कुठल्या ना कुठल्या तरी जिल्ह्याला विचारलाच जाणार. त्याच्यामुळे भरमसाठ तुम्हाला MPSC सारखं करायचं नाही. वन लाईनर तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी घेता आले पाहिजेत. दुसरी गोष्ट, ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरताय त्या जिल्ह्याचा विशेष अभ्यास असणं गरजेची गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही रायगडसाठी फॉर्म भरताय, तर रायगड कोकणामध्ये येतोय. जर कोकणात येतोय तर कोकणामध्ये तांबडी मृदा सापडते, बाकी खाड्या आहेत, सगळ्या पश्चिम वाहिनी त्या ठिकाणी नद्या आहेत. कारण घाटमाथ्यावरती सह्याद्रीवरती पाऊस पडणार, पाऊस पडला की पाणी सरळ सरळ कुठं जाणार, पश्चिमेला जाणार. इकडे पूर्वेकडे कसं येईल ना, सगळ्या नद्या कशा आहेत, पश्चिम वाहिनी. मग नद्यांचे क्रम आतापर्यंत तुम्ही MPSCचे क्वेश्चन पेपर काढून बघा, त्यांनी जे काही कंबाईनला क्वेश्चन आलेत ना ते ॲज इट इज इथं उचलून टाकलेले आहेत, ॲज इट इज. म्हणजेच काय, भूगोलाच्या संदर्भात. म्हणजे बाबा तुम्हाला बेसिक आयडिया असली पाहिजे की बाबा त्या ठिकाणी सपोज तांबडी मृदा आहे ना, बाकीच्या ठिकाणी सगळीकडे काळी मृदा जास्तीत जास्त प्रमाणावरती पठारावरती. परंतु जर कोकणाचं वैशिष्ट्य बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला जांभी मृदा आढळते, त्याच्यानंतर लोहखनिजाचे साठे आढळतात. मग तुम्हाला त्या ठिकाणी कोकणातल्या नद्या त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कुठला तरी एक पाठ करायचा. उत्तरेकडून दक्षिणेकडे केला तरी आपल्याला तसा क्रम मांडता येतो. किंवा 2 जे काही जिल्हे आहेत त्यांच्या मधला जी कुठली नदी आहे, आपल्या शक्यतो काय आहेत, आता फॉर एक्झाम्पल पुणे आणि सातारा जिल्हा आहे. फॉर एक्झाम्पल आता माझा पुणे जिल्हा आहे, मग पुणे आणि सातारा याच्यामध्ये बाउंड्री कुठली आहे, तर नीरा नदी ही काय आहे त्या दोघांच्या मधली. म्हणजे जे आपल्या इथं साधारणतः जिल्हे आहेत, हे जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा ही आपल्या नद्या आहेत आणि त्याच्यावरूनच आपली प्राकृतिक सीमा जे काय मॅपिंग केलेले हे डिझाईन केलेले. मग सपोज जे काही कोकणामधले जे काही जिल्हे आहेत,
वरती मुंबई असेल, त्याच्यानंतर पालघर असेल, ठाणे असेल, त्याच्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मग ह्यांच्या बाबा नैसर्गिक सीमा असणाऱ्या नद्या कोणत्या, नद्यांचा उतरता क्रम कुठला, खाड्या कोणत्या, खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम कुठला, कुठली खाडी मोठी आहे, कुठली नदी मोठी आहे, त्याच्यानंतर कुठल्या नदीवरती कुठली खाडी तयार झालेली आहे, याच्यावरती बेसिक क्वेश्चन येणारच. का येणार? कारण तुम्ही सरळ सरळ कोकणामध्ये फॉर्म भरताय, त्याच्यामुळे त्याचं नॉलेज तुम्हाला असलंच पाहिजे. अशा नॉलेज बेसिसवरती हा क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी डिझाईन केलेला दिसतो. शिवाय ज्या काही चालू घडामोडी विचारल्यात अत्यंतिक सोप्या विचारलेल्या आहेत, मार्क्स घेण्यासारखा पेपर होता. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितले, साधारणतः 22 चोक 88, 22 मराठी, 22 त्या ठिकाणी जीके, 22 अंकगणित आणि 22 बुद्धिमत्ता, असा साधारणतः पॅटर्न कुठून 90 पर्यंत पेपर टेकवण्याचा प्रयत्न करायचा. 90 आणि तिकडं तुम्ही साधारणतः एक माझ्या नॉलेजनुसार एक चांगली कसरत करणारा मुलगा 45, 42 to 45 पर्यंत मार्क्स घेतोच. चांगली कसरत मनापासून. शेवटी सिलेक्शन आहे, ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. याच्यामध्ये पास फेल असं काही कन्सेप्ट नसतो. तुम्हाला गुड, त्याच्यानंतर बेस्ट, म्हणजे गुड, बेटर, बेस्ट आणि त्याच्यानंतर एक्सलंट. जो एक्सलंट असणार तो त्या ठिकाणी सिलेक्ट होणार. बाकी फेल झाला, त्याच्यानंतर पास झाला, ह्याला काही किंमत नसते. तुम्ही जोपर्यंत एक्सलंट होणार नाही, जोपर्यंत तुम्हाला तेवढ्या लेवलचं येणार नाही, मेरिट मारण्यास एवढी तुम्हाला मार्क येणार नाही, तोपर्यंत तुमचं पासिंग होणार नाही. मग पासिंगसाठी क्रायटेरिया काय आहे की बाबा ग्राउंड तुमच्या हातातली गोष्ट आहे. त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे फिक्स माहिती आहे की बाबा एवढं 1600 मीटर पडल्यानंतर आपल्याला एवढे मार्क पडणार आहे, गोळा एवढा गेल्यानंतर एवढी मार्क पडणार आहेत, 100 मीटरला एवढी मार्क पडणार आहेत. हे 3 इव्हेंट आपल्याला काढायचे आहेत. मग मी 40 to 45 मार्कमध्ये कसं मॅनेज करू शकतो? मग इकडं मला साधारणतः लेखीमध्ये कुठे येत आहे, माझा वीक झोन कुठे आहे, मला काम केलं पाहिजे. आणि एक विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची बातमी अशी तुमच्यासाठी की साधारणतः ऑक्टोबरमध्ये नेक्स्ट पोलीस भरतीची प्रक्रिया चालू होणार आहे. मग ऑक्टोबरमध्ये जर भरती प्रक्रिया चालू झाली तर त्या ठिकाणी तुम्हाला या सर्व प्रश्नपत्रिकांचा पुरेपूर अभ्यास करून, म्हणजे तुम्ही करंटमध्ये अभ्यासाच्या टचमध्ये आणि त्या फ्लोमध्ये तुमचे मार्क्स खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकतात आणि तुम्हाला आगामी काळामध्ये येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये 100% त्या ठिकाणी खात्रीशीर पद भेटू शकतं. आता हा आपला रायगडचा पेपर आहे. रायगडच्या पेपरला सलग 40 जीके होते. त्याच्यामुळं मुंबईच्या पेपरला पण यदा कदाचित अशाच पॅटर्नवरती 30-35 जीके येऊ शकतात, काही सांगू शकत नाही. दुसरी गोष्ट, जिल्हा विशेषवरती क्वेश्चन जास्तीत जास्त आलेले दिसतात. त्याच्यामुळे जे विद्यार्थी मित्र मुंबईला फॉर्म भरणार आहेत त्यांना माझं असं सांगणं आहे की जिल्हा विशेष व्यवस्थित करा. रिसेंटली ज्या काही चालू घडामोडी असतील पहिल्यांदा त्या कव्हर करा. 2-3 महिन्याच्या, रिसेंटली 2-3 महिन्याच्या, म्हणजे परीक्षेच्या साधारणतः एक 4-5 दिवस अगोदर, त्याच्या पाठीमागचा 1 महिना, त्याच्या पाठीमागे, असं समजा की सप्टेंबरमध्ये परीक्षा झाली तर तो आठवडा, असं समजा सप्टेंबरच्या दुसऱ्या वीकला झाली तर तो आठवडा, त्याच्यानंतर ऑगस्टचा महिना, जुलैचा महिना, हे पहिल्यांदा व्यवस्थित तुम्ही करून घ्या. ऑलिम्पिक व्यवस्थित करा. त्याच्यानंतर आपली T20 झाली ती व्यवस्थित करा. डिसेंबर महिन्यामध्ये वेगवेगळे इंडेक्स येतात. जानेवारी महिन्यामध्ये वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. जानेवारी डिसेंबर महिन्याचं करंट व्यवस्थित त्या पद्धतीने करा, कारण तिथंच मॅक्सिमम पुरस्कार दिले जातात आणि 1 लाइनर स्वरूपामध्ये त्या ठिकाणी क्वेश्चन करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. ओके, तर आपण त्या ठिकाणी रायगडचा पेपर घेऊ. या रायगडच्या पेपरमध्ये बघा, पहिलाच क्वेश्चन आहे, बघा पहिला क्वेश्चन दिलाय, नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुका 2024, आताच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, बरोबर, सगळ्यांना माहिती आहे. तर त्या कितव्या लोकसभा होत्या, कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरता त्या विचारल्या गेल्या आहेत. सगळ्यांना माहिती आहे ही 18वी लोकसभा होती. कितवी? ऑप्शन नंबर बी 15वी होती का? नव्हती. सगळ्यांना माहिती आहे मागची 17वी होती आणि ही 18वी लोकसभा आहे. मग जर यदा कदाचित या पेपरमध्ये 18व्या लोकसभेवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तर तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की जे काही आता भारताचे पंतप्रधान झाले आहेत माननीय श्री नरेंद्र मोदी, तर ते नरेंद्र मोदी साहेब हे भारताचे आता व्यक्ती म्हणून कितवे पंतप्रधान आहेत आणि ते भारताचे कितवे पंतप्रधान आहेत. बघा, व्यक्ती म्हणून वेगळं आणि पंतप्रधानांचा क्रम येणारा हा वेगळा राहतो. त्यामुळे
असे क्वेश्चन तुम्हाला काय करतात त्या ठिकाणी हिंट देतात. अजून दुसरा क्वेश्चन काय होऊ शकतो की जे काय बाबा महाराष्ट्राचे आता नवनिर्वाचित खासदार आहेत, याच्यामध्ये 7 महिला खासदार महाराष्ट्रातून गेलेले आहेत. मग ह्या 7 महिला खासदारांची नावं तुम्हाला माहिती असली पाहिजेत. त्याच्यामध्ये विचारू शकतात यापैकी कुठल्या नाही. सपोज बारामती मतदारसंघातून सुप्रियाताई सुळे आहेत. त्याच्यानंतर ज्यांच्यावरती क्वेश्चन पण विचारला गेला होता, मला वाटतं धुळ्याच्या क्वेश्चन पेपरमध्ये त्यांच्यावरती क्वेश्चन पण आहे की काय त्यांचं नाव लक्षात गेलं, खडसे. तर त्यांना कुठलं पद दिलेलं आहे, आता मला नाव त्यांचं एक्स्ट्रीमली लक्षातून गेलं, पण त्यांच्यावरती क्वेश्चन असा विचारलेला आहे रक्षा खडसे. तर त्या रक्षा खडसेंवरती क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला गेला की बाबा त्यांना कुठलं मंत्रीपद दिलेलं आहे. तर युवक कल्याण जे काय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्रीपदाचा दर्जा त्यांना दिलेला गेलेला आहे. त्याच्यानंतर ज्यांचा पराभव झाला होता त्या सुमित्राताई पवार, अजितदादांच्या पत्नी, यांना राज्यसभेवरती खासदार घेतलेले. मग अशा पद्धतीचे क्वेश्चन लोकसभेवरती त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बाबा रस्ते परिवहन मंत्री सगळ्यांना माहिती आहेत, नितीनजी गडकरी साहेब, त्यांना ते भेटलेले. त्यानंतर पुण्याचे जे काय बीजेपीचे हे होते मुरलीधर मोहोळ साहेब, त्यांना सहकार खातं त्या ठिकाणी राज्यमंत्रीपद दिलेले. म्हणजे जे महाराष्ट्रातनं कोण कोण निवडून गेलं त्याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये त्यांना कोणाकोणाला घेतलं हे आपल्याला ह्या क्वेश्चनवरून, ह्या क्वेश्चनचं डायमेन्शन काय सांगतं की बाबा मला लोकसभेच्या संदर्भात फार नको, पण महाराष्ट्राच्या संदर्भात टोटल खासदार किती गेले, त्याच्यानंतर जे काही लोकसभेचे झाले त्यातले आता सध्या रिसेंटली मंत्रिपद कोणाला दिली ही माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर अजून काय तुम्हाला सांगू शकतो की बाबा मला असं वाटतं की मुंबईचा का कुठला तरी पेपर होता, या पेपरमध्ये बघा इलेक्शन होतं मुंबईमधलंच, त्या ठिकाणी कीर्तिकर आणि त्यांच्या विरुद्ध मला वायकर का काय असं नाव, त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये अजून त्या ठिकाणी अपील केलेले. एकदा ते निवडून कीर्तिकर निवडून आले, दुसऱ्यांदा ते वायकर का काहीतरी ते निवडून आले, परत असं झालं. म्हणजे ह्या ठिकाणी अशा ठिकाणचे जे काही डिबेटेबल झालेत किंवा फार जास्त चर्चेतल्या इव्हेंट आहेत त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. लोकसभेच्या संदर्भात राहुल गांधींवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कारण ते वायनाडमधून त्या ठिकाणी निवडून आलेत आणि वायनाडमध्येच केरळमधल्या आत्ताच तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी जशी आपली माळीण दुर्घटना झाली होती अगदी सेम डेटला बरोबर 10 वर्षांनी रिपीटेड, मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं त्यामुळे परत रिपीट करणार नाही, बरोबर त्याच डेटला 10 वर्षांनी म्हणजे 2014ला माळीण दुर्घटना झाली होती 30 जुलै 2014ला आणि 30 जुलै 2024ला बरोबर 10 वर्षांनी त्या ठिकाणी केरळमध्ये सेम पद्धतीची त्या ठिकाणी दुर्घटना होऊन कित्येक पद्धतीची त्या ठिकाणी जीवितहानी झालेली आहे. मग क्वेश्चन का विचारला जाऊ शकतो, कारण वायनाड आता चर्चेमध्ये आहे आणि लोकसभेला जे काय राहुल गांधी आहे या राहुल गांधींचा तो मतदारसंघ होता वायनाड, त्याच्यामुळे त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग आता मला काय करायचंय तर ह्या लोकसभेच्या अँगलनं महाराष्ट्रातील कुठल्या कुठल्या खासदारांना आता मंत्रिपद त्या ठिकाणी दिली गेलेली आहेत ती मंत्रिपद मला माहिती पाहिजेत. टोटल महिला किती आल्या, 7 महिला आल्या, सगळ्यांचे नावं माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात तरुण कोण, सगळ्यात जास्त वेळा कोण निवडून गेल्या, जसं की 4 वेळा सुप्रियाताई सुळे त्या ठिकाणी निवडून गेलेले आहे. त्याच्यानंतर रक्षाताई खडसे असतील त्यांना आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की त्या ठिकाणचं मंत्रिपद दिलेलं आहे. मग मंत्रिपद कोणाकोणाला दिली, त्याच्यानंतर टोटल खासदार कोणाकोणाला कुठं घेतलं, राज्यसभेमध्ये कोणाला घेतलं, अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. जे काय पंतप्रधान मोदी साहेब आहेत ते बाबा कितवे पंतप्रधान आहेत असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कारण जर हिते विचारत असतील ही कितवी लोकसभा आहे तर पंतप्रधान त्या ठिकाणी विचारू शकतात. ज्यांना कोणाला माहिती असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत. हा पण रिसेंटली करंटचाच मुद्दा होता आणि त्या ठिकाणी करंटवरती ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला. का क्वेश्चन विचारला गेला, कारण राज्यपालांचे बरेचशा ठिकाणचे काय झाले, इकडचे तिकडचे राज्यपाल त्या ठिकाणी चेंज करण्यात आले. राज्यपाल चेंज करण्यात आल्यानंतर महाराष्ट्राचे बाबा राज्यपाल कोण झालेत एवढा साधा क्वेश्चन त्या ठिकाणी यायला पाहिजे. सगळ्यांना माहिती आहे की हे भगतसिंग कोश्यारी होते, भगतसिंग कोश्यारी गेले, रमेश बैस आले, ही दोन्ही नावं त्या ठिकाणी गेली. आता हे हरिभाऊ बागडे आहेत आणि CP राधाकृष्णन, हे सगळ्यांना माहितीतला क्वेश्चन आहे की हे CP राधाकृष्णन जे काय आहेत यांची सध्या रिसेंटलीच
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून त्या ठिकाणी निवड झालेली आहे। मग हे कोणत्या राज्याचे आहेत हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्स करून सांगायचंय। आता हे जे काही हरिभाऊ बागडे आहेत या बीजेपीचे आहेत, ह्या हरिभाऊ बागडेंना सध्या राजस्थानचे राज्यपाल म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मागं पाठीमागं मला वाटतं ह्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची पण त्या ठिकाणी धुरा होती। मग आता ह्याच हरिभाऊ बागडेंना सध्या राजस्थानचे राज्यपाल त्या ठिकाणी दिलेले। यदा कदाचित आगामी काळामध्ये येणाऱ्या परीक्षेमध्ये या हरिभाऊ बागडे यांना कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असा देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तो आपल्याला माहिती असावा। मग सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत। मग राज्यपाल पदावरून तुम्हाला विचारले जाऊ शकतात की महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण? श्रीप्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल आहेत। सर्वाधिक जास्त काळ असणारे राज्यपाल कोण? तर PC अलेक्झांडर, जवळपास 10 वर्ष त्या ठिकाणी राज्यपालाची अलेक्झांडर यांनी धुरा सांभाळलेली आहे। मग हे तुम्हाला मी क्वेश्चन असा विचारला, तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे PC राधाकृष्णन आहेत, हे खालीलपैकी कोणत्या राज्यातून आपल्यावरती राज्यपाल त्या ठिकाणी आलेले आहेत? आणि याच्यामध्ये एक राज्यपालाच्या संदर्भात एक घटना दुरुस्ती आहे। घटना दुरुस्ती 7 नंबरच्या घटना दुरुस्तीनुसार एक राज्यपाल, बघा, एक राज्यपाल एकापेक्षा 2 राज्यांची धुरा सांभाळू शकतो। बघा काय मी सांगितलं, एक राज्यपाल म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचा जो राज्यपाल असेल तो गुजरात आणि महाराष्ट्रासाठी पण धुरा सांभाळू शकतो, तो महाराष्ट्र आणि गोवासाठी पण धुरा सांभाळू शकतो। म्हणजेच काय की ही घटना दुरुस्ती 7 आपण वाचायचं कसं मराठीमध्ये? एक ट्रिक म्हणून 7 असते, ते एकमेकांची 7 असते ना, एकमेकांची 7 असते। मग घटना दुरुस्ती 7 काय सांगते? तर 7व्या घटना दुरुस्तीनुसार एक राज्यपाल किंवा एका घटक राज्याचा राज्यपाल हा एकापेक्षा 2 घटक राज्यांचा संयुक्त राज्यपाल म्हणून त्या ठिकाणी त्याची नियुक्ती करता येऊ शकते। ही राज्यपालाच्या संदर्भात महत्त्वाची असणारी घटना दुरुस्ती आहे। मग राज्यपालाचं त्या ठिकाणी बऱ्याचशा वेळा शपथ तुम्हाला विचारली जाऊ शकते, त्याच्यानंतर त्यांचे कलम विचारले जाऊ शकतात। 153 आणि 155 अशी 2 कलम त्या ठिकाणी राज्यपालाच्या संदर्भात आहेत। मग हे 153 नुसार राज्यपालाचं पद दिलेलं आहे आणि 155 नुसार तो एक केंद्राचा व्यक्ती म्हणून आहे अशी त्याची नेमणूक केलेली आहे। ही दोन्हीही कलम वारंवार फिरून परीक्षेमध्ये विचारले आहेत, कलम क्रमांक 153 आणि कलम क्रमांक 155। मग एक कलम क्रमांक 153 मध्ये राज्यपालाचं पद सांगितलंय, 155 मध्ये राज्यपालाची नेमणूक सांगितलेली आहे। आणि जर महाराष्ट्राचे राज्यपाल रिसेंटली जर त्या ठिकाणी चेंज होत असतील तर बेसिक पॉलिटीमध्ये अशा स्वरूपाचे त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। ओके, पुढचा क्वेश्चन। तर आता हा क्वेश्चन का सांगितला? हरिभाऊ बागडेंना जर सपोज राजस्थानमध्ये त्या ठिकाणी जर घेत असतील तर ही देखील PC राधाकृष्णन ही व्यक्ती देखील कुठून तरी आलेली असेल। आणि एक कन्व्हेन्शन आहे, म्हणजे असं फिक्स नाही पण एक कन्व्हेन्शन असं सांगतं की हा व्यक्ती हा निपक्षपातीपणा त्याच्याकडे असला पाहिजे, तो कोणत्याही एका पक्षाचं काम करणारा नसावा। दुसरी गोष्ट अजून एक त्या ठिकाणी कन्व्हेन्शन मानलं जातं की बाबा तो कुठल्याही त्या स्थानिक राज्यातला नसावा, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांचा तो जवळचा नसावा, कारण त्या ठिकाणी बरेचसे त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये वाद होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त त्या ठिकाणी नाकारता येत नाही। कारण पाठीमागे तुम्ही बघितलं असेल उद्धव ठाकरेंचं ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते कोविड काळामध्ये, त्यावेळेस हे भगतसिंग कोश्यारी आणि उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये खूप त्या 20 का 14 आमदार काहीतरी का 11 आमदार त्याच्यावर कितीतरी वेळा वाद झालेले आपण सतत त्या न्यूज वाचलेले आहेत। म्हणजेच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये बरीचशी वादाची कारणं त्या ठिकाणी होऊ शकतात। पाठीमागे 3रा नंबरचा क्वेश्चन, ह्या 3ऱ्या नंबरच्या क्वेश्चनमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला हा 3रा नंबरचा क्वेश्चन सांगितलेला आहे। मी त्या दिवशी सांगताना सांगितलं होतं की 4 ज्या काही योजना आहेत या 4 योजनांमध्ये मला वाटतं मी नवी मुंबई की ठाण्याचा पेपर सांगत असताना ते सांगितलंय, त्या तुम्ही वाटलंच तर ते व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला 100% फायदा होईल। 1.5चं स्पीड लावलं, 2चं स्पीड लावलं तर पटापट फास्ट पण त्या ठिकाणी कव्हर होऊ शकतं। की त्या ठिकाणी 4 ज्या योजना आहेत या 4 योजनांवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तीर्थयात्रा योजना, अन्नपूर्णा योजना याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलाच जाणार आहे आगामी काळामध्ये। मग आता बघा, महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे? सॉरी तर महिलांची वयोमर्यादा त्या ठिकाणी विचारलेली आहे। काय कारण?
कारण काय झालं होतं की सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी वयोमर्यादा 60 ठेवली आणि नंतर त्यांनी 65 केली, म्हणून हा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला आहे. तर 21 वर्ष महिलांचं वय असावं हे तर फिक्स होतं. 21 वर्षापासून पुढे देणारे हे सगळ्यांना माहिती होतं, त्याच्यामुळे ऑप्शन बी गेला, डी गेला. मग 60 की 65 इथं विद्यार्थी मित्रांचं कन्फ्युजन झालं, कारण नंतर वाढवलेलं त्यांनी बघितलंच नाही. कारण पहिल्यांदा त्यांना असं ठरलं होतं की बाबा 60 वर्षापर्यंत ज्या काही महिला आहेत त्यांना आपण ही जी काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्याचा लाभ द्यायचा. मग नंतर बरेचशा माध्यमांमधून किंवा काही महिलांची अशी मागणी आली की बाबा आम्ही वयस्कर आहे, तर मग अजून थोडं एज वाढवून दिलं तर आम्हाला पण त्याचा लाभ होऊ शकतो, आम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. या अनुषंगानं त्या महिलांचं वय 21 वर्ष ते 65 वर्ष हा स्पॅन या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या अंडर केलेला आहे. आणि मग त्यावेळेस मी मागच्या व्हिडिओमध्ये लेक्चर सांगत असतानाच हे सांगितलं होतं की ही जी काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ही आपण मध्य प्रदेश सरकारकडून घेतलेली आहे. कुणाकडून घेतली? एमपी कडून घेतली. एमपी म्हणजे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशच्या सरकारकडून आपण माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घेतलेली आहे. त्या मध्य प्रदेशचे तत्कालीन जे काय मुख्यमंत्री होते शिवराज सिंग चौहान, आता त्यांना सध्या कृषी मंत्री पद दिलेले भारत सरकारचं, एवढं लक्षात ठेवायचं. रिसेंटली जे काय 18वी लोकसभा स्थापन झाली, या 18व्या लोकसभेमध्ये बघा, या 18व्या लोकसभेमध्ये मध्य प्रदेशचे जे काय मुख्यमंत्री आहेत त्यांना कृषी मंत्री पद देण्यात आलं. का देण्यात आलं? कारण त्यांनी त्यावेळेस काय केलं, माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी त्यांनी मध्य प्रदेशमध्ये राबवली. त्या योजनेचा इम्पॅक्ट एवढा जास्त दिसून आला की बीजेपीचं त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच आलं आणि खासदारकीला सगळ्यात जास्त त्या ठिकाणी त्यांना फायदा झाला, म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी कृषी मंत्रीपद केंद्रामध्ये खासदारकीला आता देण्यात आलं. तर क्वेश्चन असा विचारला होता कुठल्या तरी एका परीक्षेला की बाबा ही आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आपण कोणत्या राज्याकडून घेतलेली? कोणत्या राज्याकडून घेतली? मध्य प्रदेशकडून घेतले. जर मध्य प्रदेशकडून घेतले तर मध्य प्रदेश किती पैसे देते? तर मध्य प्रदेश साधारणतः 1250 रुपये प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी देत आहे. आपण किती देतोय? आपण 1500 रुपये देत आहे. यदा कदाचित या आगामी काळामध्ये परीक्षेमध्ये हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये मासिक किती रुपये भेटणार आहेत? 1500 रुपये भेटणार आहे. पण ते असं विचारतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये वार्षिक सरासरी किती रुपये भेटणार आहे? वार्षिक आणि पहिला ऑप्शनच 1500 देतील आणि विद्यार्थ्यांना फसवतील. कारण वार्षिक हा शब्द वाचणारच नाही आपण परीक्षेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मला माहिती आहे की 1500 रुपये मिळणार आहे, 1500 रुपये मिळणार आहे, सगळ्यांना माहिती असणार. पण त्यांनी प्रश्न जर एक्झामिनरनं थोडा फिरवताना कसा फिरू शकतो? सपोज माझ्यासारखा एक्झामिनर असेल, काय करू शकतो? सेम योजना टाकणार आणि विचारणार की साधारणतः वार्षिक एका महिलेला किती रुपये भेटू शकतात? तर 1500 गुणिले 12 केलं तर किती होतात? 12 पंचे 60, हातचाले 12 पंचे 60, हातचाले 6, 12 1 12, 12 6 18, 18,000 रुपये त्याच्या ठिकाणी सरासरी भेटू शकतात. 1000 रुपये महिन्याला ते 12,000 आणि 500 रुपयाने 6,000 रुपये, असे 18,000 रुपये वार्षिक सरासरी बजेट त्या ठिकाणी त्या योजनेचं काढलेलं आहे. मग आपल्याला योजनेच्या संदर्भात काय माहिती असायला पाहिजे की वयोमर्यादा जी काय आहे ही 21 ते 65 आहे. त्याच्यानंतर ही योजना आपण मध्य प्रदेश सरकारकडून घेतली आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान यांनी राबवलेली आहे. त्यांनी 1250 रुपये दिलेले आहेत. आपण साधारणतः महिन्याला 1500 रुपये त्या ठिकाणी देणार आहे. मग या ठिकाणी सेम जे काही शेतकऱ्यांसाठी जी काही योजना आहे नमो म्हणून त्यांनी काढलेली आहे महाराष्ट्र शासनानं. भारत सरकार वेगवेगळे 2-2 हजाराचे हप्ते देतं. असं भारत सरकार 6000 रुपये देतं. शेतकरी सन्मान निधी अंतर केंद्र सरकार आपल्याला 6000 रुपये देतं आणि महाराष्ट्र जे काही गव्हर्नमेंट आहे हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण आपल्याला काय करतं त्या ठिकाणी 6000 रुपये देत असते. म्हणजे साधारणतः नमो शेतकरी योजना जे काही शेतकरी सन्मान निधी योजना आहे त्याच्या अंडर आपल्याला शेतकऱ्यांना साधारणतः 12,000 रुपये, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महिन्याला मासिक 1500 रुपये आणि अन्नपूर्णा योजनेअंतर 3 सिलेंडर वार्षिक 3 सिलेंडर, महिन्याला 1 सिलेंडर फ्री, असे 3 सिलेंडर गॅस LPGचे त्या ठिकाणी आपल्याला मोफत भेटणार आहे. ही आहे अन्नपूर्णा योजना. आणि जे काही तीर्थयात्रा योजना आहे या तीर्थयात्रा योजनेसाठी जे 60 वर्षाच्या पुढे आहेत त्यांना त्या ठिकाणी प्राधान्याने तीर्थयात्रा योजनेचा लाभ होणार आहे. साधारणतः 33,000 रुपये खर्च करणार आहे आणि
टोटल महाराष्ट्रातली 66 तीर्थस्थळ आहेत. तुम्हाला इथं पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातली तीर्थस्थळ किती, तर महाराष्ट्रातली 66, देशातली 73, अशी एकूण किती होतात 6 3 9 7 7 13 139 तीर्थस्थळांना त्या ठिकाणी भेट देण्याचा जे काही तीर्थयात्रा योजना आहे त्याच्यामध्ये मानस आहे. ह्या सगळ्या योजना मी फास्ट आता सांगतोय, त्याच्या पाठीमागचं रिझन मी मागच्या व्हिडिओलाच याच्या संदर्भात वेगवेगळी माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. हा ही क्वेश्चन ॲज इट इज रिपीट आहे. तुम्ही आत्ताचे रिसेंटली पेपर केले असते ना, तुम्हाला लगेच क्वेश्चन आला असता. आता बघा, हा क्वेश्चन तर बऱ्याच ठिकाणी विचारलाय की भारतीय दंड संहिता, भारतीय पुरावा कायदा, फौजदारी प्रक्रिया कायदा, त्यांची जी काही नवीन नावं चेंज झालीत ती आपल्याला त्या ठिकाणी विचारणार आहे. सगळ्यांना माहिती आहे. आता बघा, डोक्यात कसं ठेवायचं, आपण काय म्हणतो, कोर्टात गेल्यानंतर काहीतरी तुझ्याकडे साक्षी पुरावा आहे का, कसं म्हणतो आपण, साक्षी पुरावा आहे का तुझ्याकडे, म्हणजे पुराव्यालाच नाव काय दिलं असेल, साक्ष दिलं असेल. पुराव्यालाच काय दिलं असेल, साक्ष नाव दिलं असेल. म्हणजे ब ला 2 पाहिजे, ब ला 2 पाहिजे. इथं ब ला 2 आहे, ब ला 2 आहे, इथं ब ला 3 ऑप्शन गेला, इथं ब ला 3 ऑप्शन गेला. आलो 50-50% त्याच्यानंतर भारतीय दंड संहिता, सगळ्यांना माहिती आहे, ह्या दंड असं म्हणण्याच्या ऐवजी आपण त्यांना न्याय देणारे एक प्रकारे, बघा एक प्रकारे काय करणारे, न्याय देणारे, म्हणून ह्या भारतीय दंड संहितेला भारतीय न्याय संहिता असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. हा क्वेश्चन ऑलरेडी बऱ्याच एक्झाम मध्ये रिपीट झालेला आहे, VIMP क्वेश्चन आहे. भारतीय दंड संहितेचं नाव खालीलपैकी काय करण्यात आहे, भारतीय नागरी सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता, आणि वरीलपैकी एकही नाही. या फॉर्मॅटमध्ये आत्ता रिसेंटली झालेल्या पोलीस भरतीमध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन रिपीट झाला. त्याच्यामुळे भारतीय दंड संहितेला भारतीय न्याय संहिता असं म्हणतात. हा दंड शब्द त्या ठिकाणी काढून टाकला आणि त्या ठिकाणी न्याय, आपण दंड देतो म्हणजे एखाद्या गोष्टीचा न्याय करतो, म्हणून भारतीय दंड संहितेला भारतीय न्याय संहिता असं म्हटलेलं आहे. आणि फौजदारी प्रक्रिया, तर ही जी काय फौजदारी प्रक्रिया आहे, फौजदारी प्रक्रिया ही काय असते, नागरिकांची एक म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये CRPC आपण म्हणतो, IPC इंडियन पिनल कोड, त्यालाच इंडियन न्याय दिलं, त्या ठिकाणी न्याय संहिता केलं. आणि ही जी काय CRPC असते म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड, याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असं त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे क ला 1 पाहिजे, ऑप्शन नंबर 3 त्या ठिकाणी उत्तर आहे. आणि तुम्हाला बघा, अशा प्रश्नामध्ये जरी मी सांगत असलो की बाबा ऑप्शन नंबर 2 2 3 2 3 ला हिट करत चाल, बघा 2 तर ऑलरेडी उडवला होता, 4 उडवला होता, 1 आणि 3 मध्ये तुम्हाला चान्स घ्यायचा होता. जर तुम्हाला येत नसतं तर तुम्ही ऑप्शन नंबर 3 मार्क करायला पाहिजे होतं. परंतु हा प्युअरली अभ्यासाचा भाग होता, तुम्हाला येणं क्रमप्राप्त होतं. पुढचा क्वेश्चन 5 नंबरचा, बघा तुम्हाला मी सांगितलं आता पॅरिसला जी काही ऑलिम्पिक स्पर्धा झाली त्याच्यावरती क्वेश्चन हे विचारलेच जाणार आहेत. त्या मुंबईचा ज्यांचा पेपर राहिला आहे, ठाणे शहरचा ज्यांचा पेपर राहिला आहे, त्यांनी हे पेपर व्यवस्थित करणं आवश्यक आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने आतापर्यंत कोणाला पराभूत केलं. सगळ्यांना माहिती आहे की यादा कदाचित तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की जे काही भारतीय पुरुष हॉकी संघ आहे ह्यांना कोणतं पदक भेटलं ह्याच्यामध्ये, तर त्यांना भेटलं कांस्य. कुठलं भेटलं, कांस्य पदक त्या ठिकाणी आपल्या भारतीय हॉकी संघाला पदक भेटलेलं आहे. फक्त एकालाच रौप्य भेटलं, लक्षात गेलं त्यांचं. तर जे काय ज्यांना ज्यांना पदकं भेटली तेवढी आपल्याला माहिती पाहिजे. तर आपला जो काय भारताचा हॉकी संघ होता ह्यांनी स्पेनला हरवलं. स्पेन बरोबर आपली मॅच लागली होती, स्पेनला हरवून भारताच्या हॉकी संघाने त्या ठिकाणी जी काय पॅरिस या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती, या पॅरिसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्याला भारताला कांस्य पदक त्या ठिकाणी मिळवून दिलं. सगळ्यांना माहिती आहे विनेश फोगाटचा मुद्दा अतिशय गाजला, किती फायनलला गेली होती, त्या ठिकाणी तिला रौप्य भेटणार होतं. परंतु 100 ग्रॅमनं तिचं वजन जास्त भरलं आणि परिणामी तिला स्पर्धेतूनच बाहेर काढण्यात आलं. बऱ्याचशा संघटनांनी अशी मागणी केली की बरोबर बाबा ती आत्तापर्यंत तर फायनलपर्यंत जिंकत आली. ऑलिम्पिकच्या त्या ठिकाणी न्यायालयीन कोर्टमध्ये तो मॅटर चालू आहे की बाबा तिला त्या ठिकाणी तिच्या मानाचं तर रौप्य पदक त्या ठिकाणी तिला देण्यात यावं, परंतु तिला डिस्क्वालिफाय करणं हे योग्य नाही, असं बऱ्याचशा पद्धतीने त्या ठिकाणी मीडियामधून वगैरे त्या ठिकाणी चर्चा झाली.
असो, परंतु अत्यंत चांगल्या दर्जेदार पद्धतीने खेळली. विद्यार्थी मित्रांनो, पराभव जरी झाला तरी पूर्ण देशाला तो पराभव, आपला पराभव वाटला पाहिजे अशा पद्धतीचा तो पराभव असावा. म्हणजे विजयापेक्षा पण यदा कदाचित एखादा पराभव मोठा असू शकतो. मग ह्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सीन नदीच्या ह्याच्यावरती त्याच्या ठिकाणी जे काय समारोह होता, ह्या समारोहाचं उद्घाटन ह्या सीन नदीच्या, पॅरिसमध्ये असलेल्या सीन नदीवरती त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि जगामध्ये पहिल्यांदाच नदी पात्रामध्ये अशा पद्धतीचं ऑलिम्पिकच्या स्पर्धेच्या बाबतीत उद्घाटनचा सोहळा हा एखाद्या नदी पात्रामधून होणारा हा पहिलाच होता. त्याच्यामुळं सीन नदीचं नाव त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. मग सुरुवातीला भारताची ध्वजवाहक कोण होती, त्याच्यानंतर निरोप समारंभाच्या वेळी ध्वजवाहक कोण होती, असे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर हा झाला हॉकीच्या संदर्भात. पुढचा मनू भाकरवरती पण त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ह्याच्यामध्ये पण यदा कदाचित तो क्वेश्चन आहे. पुढचा संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSC सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, सगळ्यांना माहिती आहे. हे जे काही मनोज सोनी होते, ह्यांनी आता आपल्या महाराष्ट्राची पूजा खेडकर हिनं अपंगत्वाचं त्या ठिकाणी दिव्यांग सर्टिफिकेट काढलं आणि फेक IAS पद्धतीनं त्या ठिकाणी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तसं पद्धतीने म्हणजे ते नाही भेटलेलं चालेल, पण चोऱ्या माऱ्या करून असले पद मिळवण्यामध्ये काय अर्थ नाही. तर त्या प्रकरणात अत्यंत गाजला आणि म्हणून हे जे काय मनोज सोनी होते, ह्या मनोज सोनी यांना पदाचा त्या ठिकाणी राजीनामा त्यांना द्यावा लागला. आले श्रीमती प्रीती सुदान ज्या काय आहेत, ह्या श्रीमती प्रीती सुदान यांना त्या ठिकाणी UPSCचे नव्या अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली. आणि UPSCचे अध्यक्ष असेल, MPSCचे अध्यक्ष असेल, जर यांची नवी नियुक्ती झाली तर त्या ठिकाणी करंटला क्वेश्चन विचारलाच जातो. आतापर्यंतचा पॅटर्न आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती पाहिजे श्रीमती प्रीती सुदान यांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. म्हणून आता मुंबईच्यासाठी काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तर बाबा आता महाराष्ट्राची मुख्य सचिव एक महिला झालेली आहे, तर त्या महिलेचं नाव काय, खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, कारण यदा कदाचित आपल्याला त्या ठिकाणी त्या मॅडमचं नाव विचारलं जाऊ शकतं. तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोणाची सध्या नियुक्ती झालेली आहे. IMP क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे पोलीस दलाचे नियतकालिक कोणतं आहे, सगळ्यांनाच माहिती असलेला क्वेश्चन होता. अत्यंत सोपा क्वेश्चन होता, दक्षता. आणि तुम्हाला मी सांगितलं एखाद्या नावाबद्दल क्वेश्चन विचारला तर शक्यतो ऑप्शन नंबर 3 ला त्या ठिकाणी उत्तर असतं. ओके, पुढं 8 नंबरचा क्वेश्चन की नुकताच भारताविरुद्ध झालेला दक्षिण आफ्रिकेचा T20 विश्वचषक सामना कोठे खेळवण्यात आला होता. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये अमेरिकेमध्ये सामने होण्याचाही पहिल्यांदाच अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी सामने भरले होते. आणि जर अमेरिकेमध्ये भरत असतील, भारत पहिल्यांदाच फायनलला जात असेल, सगळ्यांना माहिती साऊथ आफ्रिकेबरोबर आपली मॅच होती आणि अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना अत्यंतिक रंगला आणि या सामन्यामध्ये भारताचा विजय झाला. T20 आपण दुसऱ्यांदा त्या ठिकाणी वर्ल्ड कप आणला. 2007 मध्ये आपण ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकली होती महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली. आणि आता रिसेंटली जे काय भारताचे कॅप्टन होते रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली 2024 मध्ये हा आपण T20चा वर्ल्ड कप दुसऱ्यांदा जिंकलेला आहे. कितव्यांदा जिंकलेला आहे? दुसऱ्यांदा. तर मग त्यांनी क्वेश्चन असा विचारलेला आहे की बाबा या सामन्यामध्ये याचा सामनावीर कोणाला दिला? जसप्रीत बुमराहला दिला. ऑलरेडी क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला आहे. कुठं झाली? अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी ही स्पर्धा झाली. आता त्यांनी क्वेश्चन असा विचारला की हा जो काय अंतिम सामना आहे हा कुठे खेळवला गेला? तर सगळ्यांना माहिती आहे बार्बाडोस या ठिकाणी हा अंतिम सामना त्या ठिकाणी खेळवण्यात गेलेला आला होता. पुढं 9 नंबरचा क्वेश्चनचा म्हणजे डिफिकल्टी लेवल हार्ड नव्हती, सोपे प्रश्न त्या ठिकाणी विचारले होते. आता बघा 9 नंबरचा क्वेश्चन. तुम्ही थोडी क्वालिटी व्हिडिओची बघत असताना 480 किंवा 720 ला त्या ठिकाणी बघायचा, म्हणजे तुम्हाला हे जे लेटर्स आहेत हे व्यवस्थित दिसू शकतात. आता बघा विचारले महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, ही योजना फक्त माझ्याकडून मागाशी सांगायची राहिली, ही 4थी योजना होती. म्हणजे सगळे म्हणले की लाडक्या बहिणीला योजना, मग लाडक्या भावाला काय, म्हणून त्यांनी ही योजना काढली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पात्र परीक्षार्थी जे काय प्रशिक्षणार्थी आहेत, युवांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे 6 महिन्यासाठी किंवा वार्षिक. तर त्यांना साधारणतः या प्रशिक्षणाच्या दरम्यान 10,000 रुपये त्या ठिकाणी त्यांना प्रतिमाह देण्यात येणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची. सोप्या स्वरूपाचा त्या ठिकाणी प्रश्न होता. त्याच्यानंतर 10 नंबरचा क्वेश्चन आहे बघा मनोभाकरवरती, म्हणजे ऑलिम्पिक रिसेंटली झालं तर लगेच क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेच गेलेलं आहे. आता बघा
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या मनू भाकर यांना कोणत्या क्रीडा प्रकारामध्ये कांस्य पदक भेटलेलं आहे? 2 कांस्य पदक हिला भेटली एवढं मान्य. भारतामधून ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकाच ऑलिम्पिक मध्ये 2 पदक जिंकणारी ही पहिलीच महिला आहे. दुसरी ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी ही दुसरी महिला आहे. दुसरी महिला कशी? कारण ह्याच्या अगोदर काय त्यांचं नाव, टेनिसपटू, बॅडमिंटनपटू PV सिंधू हिनं ऑलरेडी अशा पद्धतीचा विक्रम केला. ही दुसरी महिला आहे आणि हिनं 2 पदकं एकाच ऑलिम्पिकमध्ये आणली. सगळ्यांना माहिती आहे की एकामध्ये ती मिश्रमध्ये तो सिंग कोणतरी होता, सरजोत सिंग काहीतरी असं नाव आहे त्यांचं, तुम्ही पाहून घ्या, मला एक्झॅक्टली वाचल्याशिवाय लक्षात येणार नाही, पण मला आता रिसेंटली त्यांचं नाव आठवलं. तर ते आणि त्यांच्याबरोबर एकत्र आणि स्वतः वैयक्तिक, तर मग हिला जे कांस्य पदक भेटलेलं आहे, मनू भाकर यांना जे काय कांस्य पदक भेटलेलं आहे, हे कांस्य पदक त्यांना सगळ्यात तरुण खेळाडू पण ही त्या ठिकाणी मला वाटतं 21 का काहीतरी 22च वय आहे. या वयामध्ये त्यांनी एवढं मोठी अचिव्हमेंट केलेली आहे. तर 10 मीटर एअर पिस्टूलमध्ये त्यांना भेटलेले. मग हे तर ह्या ठिकाणी बघा ऑप्शन बघा, 25 मीटर, 10 मीटर आणि 50 मीटर यापैकी नाही. यापैकी नाहीला शक्यतो जायचं नाही. मी कित्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले माझा पॅटर्न सोडायचा नाही. यापैकी नाहीला 100% माहिती असल्याशिवाय जायचं नाही. ऑप्शन नंबर 1 ला 100% माहिती असल्याशिवाय टिक करायचं नाही. या 2 मध्येच उत्तर ठेवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता, 10 आणि 50. मग 10 आणि 50 हे 2 ऑप्शन का सेट केले? कारण जे काही दुहेरीमध्ये, मिश्र दुहेरीमध्ये म्हणजे मिश्र प्रकारामध्ये ज्या सिंग बरोबर त्यांनी जे काय केलं ते 50 मीटर मध्ये होतं आणि वैयक्तिक जे काय केलं हे 10 मीटर मध्ये एअर पिस्टल मध्ये त्यांना मनू भाकर यांना ब्रॉन्झ मेडल त्या ठिकाणी कांस्य पदक त्या ठिकाणी भेटलेलं आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. मग कुस्तीमध्ये पण आपल्याला त्या ठिकाणी पदक भेटलेलं आहे. तर कुस्तीमध्ये कुठलं भेटलेलं आहे? त्याच्यानंतर नीरज चोप्रा यांना रौप्य पदक भेटलेले. आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानचे काय अशरफ काहीतरी नाव त्यांचं आहे, तर त्यांना सुवर्ण पदक भेटलं. वर्ल्डमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या भाल्याची त्या आतापर्यंतची हिस्ट्री झाली. त्याचं किती मीटर भाला गेला आपल्याला माहिती असावा. नीरज चोप्राचा भाला किती मीटर गेला हे आपल्याला माहिती असावं. फॅक्च्युअल डेटा आहे, एक्झामच्या अगोदर आदल्या दिवशी असे आकडे बघून जायचे. आता मला जर विचारताल तर भले मी वाचलेले जरी असले, मला माहिती आहे 90 पॉईंट समथिंग काहीतरी त्यांचा गेलेला आहे का 92 काहीतरी समथिंग त्या ह्याचा पाकिस्तानचा जो काही खेळाडू आहे ज्याला गोल्ड मेडल भेटलं त्यांचा गेलेला आहे. आणि आपले हे जे काही भारताचे नीरज चोप्रा आहेत त्यांचा 89 पॉईंट काहीतरी समथिंग त्या ठिकाणी भाला गेलेला आहे. मग हे जे काही आकडे असतात तर तुम्ही 1-2 दिवस वगैरे तुमच्या लक्षात राहत असतात. हे फार जास्त काळ आकडा लक्षात राहत नसतो. त्याच्यामुळे नेहमी म्हणजे आता असं समजा की उद्या संडेला तुम्ही पेपरला जाणार आहे तर आज तुमचा सॅटरडेला प्लॅन पाहिजे की तुम्ही अगोदरच अभ्यास करत असताना असल्या फॅक्च्युअल डाटा आहे ना एका साईडला काढून ठेवायचं की बाबा परीक्षेच्या अगोदर लोकसंख्या असेल किंवा भारताची लांबी रुंदी अक्षरवृत्त रेखावृत्त भारताचं महाराष्ट्राची लोकसंख्या असल्या सगळ्या फॅक्च्युअल डेटा हे सगळे अगोदरच म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी असले आकडे बघून जायचे. त्यामुळे तिथं विसरत नाही, कन्फ्युजन होत नाही. व आता इथं बघा 10 मीटर की 50 मीटर. त्याच्यानंतर नीरज चोप्राने आगामी काळामध्ये त्या ठिकाणी असा पण प्रश्न येऊ शकतो की नीरज चोप्राने किती मीटर भाला फेकला, त्याला कोणतं पदक भेटलं? रौप्य पदक भेटलेले. मग पाकिस्तानचा कोणता खेळाडू ज्याला सुवर्ण पदक भेटलं? कारण त्यांचं भले भारत पाकिस्तान युद्ध जरी असलं तरी त्यांच्या एकीच प्रदर्शन त्या ठिकाणी ज्याला स्पोर्ट्स स्पिरिट आपण असं म्हणतो ते त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यामधून दिसून आलं. 11व्या नंबरचा क्वेश्चन, 19 जुलै 2023 रोजी इर्शाळवाडी घटना कधीचे? 1 वर्षापूर्वीची आहे इर्शाळवाडी. मग काय विचारलं तुम्ही म्हणताल सर आता 1 वर्षापूर्वीचं करंट करायचं का? नाही बाबा, करंट वरती जरी हा क्वेश्चन दिसत असला तरी हा क्वेश्चन हा जिल्हा विशेष वरती आहे. हा क्वेश्चन कुठं जातोय? हा जिल्हा विशेष वरती जातोय. कारण इर्शाळवाडी हे कुठलं आहे? रायगड मधला आहे. कुठं आहे? रायगड जिल्ह्यात आहे. दिसतंय का? म्हणजे हा करंटचा क्वेश्चन नाही, हा जिल्हा विशेषचा क्वेश्चन आहे. ज्या सदर विद्यार्थ्यांनी जिल्ह्याला त्या फॉर्म भरलेला आहे त्या जिल्हा विशेष वरती त्यांना हा क्वेश्चन यायलाच पाहिजे अशा कॅटेगरीतला हा प्रश्न होता. 19 जुलै इर्शाळवाडी येथे दरड कोसळून सर्वात मोठी दुर्घटना झाली. सदर इर्शाळवाडी रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हे गाव आहे इर्शाळवाडी? आता सगळ्यांना माहिती आहे की आता फॉर एक्झाम्पल माळीन दुर्घटना झाली. माळीन दुर्घटना आंबेगाव तालुका आहे, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका येथे माळीन दुर्घटना झाली. 30 जुलै 2014 रोजी ती दुर्घटना झाली आणि अख्खं गावच्या गाव त्या ठिकाणी गाडलं. त्याही वेळेस प्रश्न विचारला होता की माळीन हे गाव कोणत्या तालुक्यामध्ये आहे? पुणे जिल्ह्यात आहे, सगळ्यांना माहिती आहे.
पण कोणत्या तालुक्यात? आंबेगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी हे माळिंगाव आहे. तसं ह्या ठिकाणी विचारले की ही इर्शाळवाडी कोणत्या त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये आहे. इर्शाळवाडी सगळ्या महाराष्ट्राला माहिती होतं, पण ते आता रायगड जिल्हा विशेषवरती क्वेश्चन जातोय, तर त्याचा तालुका कुठला? तर त्या खालापूर तालुक्यातली ही इर्शाळवाडी आहे. हे सगळ्यांना यायला पाहिजे. यदा कदाचित आलं नसतं, डोळे झाकून तुम्ही ऑप्शन नंबर 3 हिट केला असता तरी देखील या प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर आलं असतं. लक्षात घ्या. त्याच्यामुळं कुठंतरी एकाला टिक करत बसण्यापेक्षा तुम्ही 2 आणि 3 ला टिक करा. तुम्हाला काही अंशी त्या ठिकाणी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. 100% तुम्हाला फायदा होणारच. आणि तुम्ही बघा, रिसेंटली पेपर जरी मी सांगत असलो तरी मी माझा पेपर सोडवण्याचा पॅटर्न चेंज करत नाही. जी गोष्ट आता मनू भाकरचा क्वेश्चन आहे, प्युअरली करंटचा बेस क्वेश्चन होता, अभ्यासाचा पार्ट होता. तुम्हाला जर पाठीमागचे क्वेश्चन पेपर असं सांगत असेल की बाबा रिसेंटचे क्वेश्चन पेपर करा, तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल, तर तुम्ही तशा पद्धतीचे क्वेश्चन केले पाहिजेत. ओके. मग खालापूर ह्या ठिकाणी ही इर्शाळवाडी आहे. तुम्हाला मी माळींचं पण सांगितलं. आणि जे काय आत्ताचं वायनाड आहे, तर तुम्हाला विचारतील, कारण हे भारतातलं नाही, हे म्हणजे महाराष्ट्रातलं नाही, तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर केरळमध्ये आहे. हे तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. आता 12व्या नंबरचा क्वेश्चन बघा. हा थोडा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन चालू होता. 2 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी उंबरच्या खिंडीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव केला? बर, खाली क्वेश्चन वाचला. क्वेश्चन हार्ड लेवलचा हा क्वेश्चन म्हणता येईल की बाबा सहजासहजी ह्या प्रश्नाचं उत्तर येईल असं वाटत नाही. 2 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव केला? क्वेश्चन हार्ड होता. कारतलब खान, सिद्दी मुसूद, त्याच्यानंतर इनाबत खान आणि अफजल खान. सगळ्यांना माहिती आहे प्रतापगडची लढाई झाली, त्याच्यात अफजल खान मारला गेला, ऑप्शन गेला. आता बघा, इथं खान म्हणते, इथं खान म्हणते आणि इथं खान म्हणते, त्याच्यामुळे सिद्दी मुसूदला जाण्याची गरज नव्हती. सगळ्यांना माहिती सिद्दी जोहरचा लढा कुठं होता? तर विशाळगडाला त्या ठिकाणी ह्या सिद्दी जोहरनं त्या ठिकाणी वेढा टाकलेला होता. बाकीचे जे 3 ऑप्शन एक्झामिनर खान या नावानं सेट करत असेल ते सिद्धीमध्ये उत्तर ठेवणार नाही. या लॉजिकनं देखील हा ऑप्शन गेला असता. आता या 2 ठिकाणी तुम्हाला 50-50 चान्स घ्यायचा होता. तर यदा कदाचित एखाद्यानं इनायत खान असं जरी ऑप्शन नंबर त्या ठिकाणी टिक केलं असतं. आता वरती मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला जर हा प्रश्न आला नसता, कारण 1 वर्षापूर्वीची घटना आहे, वर्षानंतर विचारले, तुम्हाला जर तालुका आला नसता, तुम्ही डोळे झाकून ऑप्शन नंबर 3 मारला असता, इथं बरोबर आलं असतं आणि इथं चुकलं असतं. पण काहीतरी ऑप्शन मार्क करण्याऐवजी तुम्हाला इथं 1 मार्क भेटला असता आणि इथं 0 भेटला असता. पण हे दोन्हीही क्वेश्चन तुम्हाला आलेच नसते तर 0च मार्क भेटले असते किंवा तुम्ही सोडून दिले असते. जर सोडून दिले असते तर 0च भेटला असता. त्याच्याऐवजी तुम्हाला ॲटलिस्ट 1 मार्क तरी हा क्वेश्चन देऊन गेला. या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो कारतलब खान असं या प्रश्नाचं उत्तर आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी ही उंबरखिंडीच्या लढाईमध्ये त्याचा त्या ठिकाणी पराभव केला होता. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण जेवढ्या पद्धतीने मला सांगता येईल तेवढ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे. थोडा माझा घसाच पॅक झालेला आहे, घसा थोडा बसलेला आहे, त्याच्यामुळे जास्त बोलायला त्रास होतोय. तर तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडले तर नक्की तुमचे जे काही विद्यार्थी मित्र मनापासून तयारी करतात त्या विद्यार्थी मित्रांसाठी आपली हा एक छोटासा अल्पसा प्रयत्न आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करत जा, कारण फार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं एक्सप्लेनेशन क्वेश्चनच्या संदर्भात, क्वेश्चन पेपर कसा सोडवावा ह्याच्या संदर्भात मी तुम्हाला करत असतो. आगामी काळामध्ये त्याच्यावरून प्रिडिक्शन क्वेश्चन कसे तयार होतील हेही सांगत असतो. एक्सप्लेनेशनमध्ये मी तुम्हाला फक्त क्वेश्चन आन्सर असं सांगत नाही. त्याच्यानंतर जर डेप्थमधले क्वेश्चन असेल, बेसिक जा अभ्यासाचा काय भाग असेल, जसं की मी पॉलिटीतले काही मुद्दे मला जसे आठवतील तसे मी सांगत असतो. म्हणजे जे ओघानं टीचिंग होत असतं ते मी सांगत असतो. म्हणजे कुठली त्याच्यासाठी स्पेशल तयारी केली आहे आणि मग ते पाठ केलेले अशा प्रकार नाही. म्हणजे जे मला ओघानं वाटेल की बाबा हे परीक्षेसाठी फार जास्त महत्त्वाचे असे मुद्दे मी तुम्हाला आवर्जून त्या ठिकाणी सांगत असतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा. तुमचे जे विद्यार्थी मित्र तयारी करतात त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.